गेले मग याने मारलं. याने तुला मारलं हा का बरं? टाकून दिले मग काय आता? का बरं मारलं? रक्त का बरं निघालं? हा? रक्त का बरं निघालं? याने मारलं त्याला. याने मारलं? हा. एवढं मारता का? मला मारलं. कोणी मारलं तुला? यानेच मारलं. मी नाही मारलं. सांगवी फाटा परिसरात चोरीचा प्रयत्न, नागरिकांचा पाठलाग, रिक्षावाल्यांना पकडून चोप. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सांगवी फाटा परिसरात चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं असून आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास आणखी एका चोरीच्या प्रयत्नाने परिसरात खळबळ उडाली आहे. सांगवी फाटा येथील बनारस हॉटेलजवळ 2 संशयित रिक्षातून येत लोखंडी वस्तू चोरण्याचा निर्लज्ज प्रयत्न करत असल्याचं समोर आलंय. चोरीनंतर हे दोघे रिक्षातून राहुड घाटाच्या दिशेने पलायन करत असताना ही बाब काही सतर्क नागरिकांच्या लक्षात आली. नागरिकांनी तात्काळ आपली वाहने घेऊन रिक्षाचा पाठलाग केला. अखेर रोड घाट परिसरात रिक्षा अडवून दोघा संशयितांना पकडून ताब्यात घेण्यात आलंय. यानंतर संशयितांना पुन्हा सांगवी फाटा येथील बनारस हॉटेल परिसरात आणून चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान दोघेही नशेत असल्याचे आढळून आले. उडवाउडवीची व संशयास्पद उत्तरे देत असल्याने नागरिकांचा संताप उफाळून आला. यावेळी संतप्त नागरिकांनी दोघांना चांगला चोप दिल्याची चर्चा परिसरात आहे. विशेष बाब म्हणजे या रिक्षामध्ये विळी, चाकूसारखे वस्तू आढळून आल्यात. त्यामुळे चोरीचा प्रयत्न हा पूर्वनियोजित असल्याची शक्यता नाकारता येत नाही अशी चर्चा परिसरात आहे. याशिवाय चौकशी दरम्यान हे दोघे चोरटे एकमेकांवरच आरोप करत होते. चोरीस जबाबदार कोण यावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की दोघांनीही काठ्यांनी एकमेकांवर मारहाण करत एकमेकांवर आरोप केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान या दोघांनी चंदन चोरी करण्याचा आमचा इरादा होता असे सांगितल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. विशेष म्हणजे कालच या परिसरात 3 दिवसांपासून उभी असलेली बेवारस स्विफ्ट डिझायर कार आढळून आली होती. त्या घटनेनंतर आज पुन्हा चोरीचा प्रयत्न झाल्याने सांगवी फाटा व आसपासच्या परिसरात भीतीचं वातावरण अधिकच गडद झालं आहे. महामार्गावर सातत्याने वाढणाऱ्या चोरीच्या घटना, घातक शस्त्रांचा वापर आणि संशयास्पद हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे सांगवी फाटा व लगतच्या परिसरात तातडीने पोलीस गस्त वाढवावी, नाकाबंदी करावी तसेच कडक बंदोबस्त ठेवावा अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. S9 TV न्यूजसाठी शरद पवार, चिंचवे. काय नाव आहे तुझं? अशोक. कुठले आहे? अशोक दकासवान. कुठलं आहे? सोंदाना. सौंदाना. काय चोरी का बरं मारलंय तुम्हाला इथं? नाही भाऊ, मी चोऱ्याने केली. हे मारलं का बरं मग लोकांनी? कोणी? मलाच माहिती नाही ते. हे काय लागेल मग? याने मारलं. याने तुला मारलं हा. का बरं? टाकून दिले मग काय आता? का बरं मारलं? काय ते नाही सांग. का बरं मारलं याला? सर जे बोलतो सरळ बोलतो. मी नाशिकला चाललो होतो. हा. इकडे माझ्या काकाचं गाव आहे. हा. मी काकाकडे आलो होतो. काका कुठं राहता? इकडे सौंदर्याला काय नाव आहे काकांचं? सुभाष अर्जुन पवार. हा. ऐका. हा. आणि त्यांच्याकडे मी आलो. हा. तिकडे मुक्कामी राहिलो. हा. आणि सकाळी चालू होतो नाशिकला. त्यावेळेला हा शेकायला भेटला बिलाच्या पैसे. याची तुझी काय ओळख आहे? ऐका ना, मग तिथे बिलाच्या पैसे बसला. हा. तर मला सासवडीला जायचंय म्हणे. हा. सासवडीला म्हणे जायचंय. हा. तर कुठे जायचंय? काय गावचं नाव रे? गावचं नाव काय? हा? माझे. मस्जिद. हा. मस्जिदला जावं म्हणायचे म्हणे. मस्जिदला जावं म्हणा म्हणजे थांबव. मस्जिदला जावं म्हणायचे. ते 2000 रुपये देस म्हणे. मग अर्धा रस्ता मग घेऊ आणि अर्धा रस्ता हे कोपरावर हा काय म्हणे मी हॉटेलला कामलेशी इडे मला घेऊ ना. इडे घेऊ ना. इकडे थांबलो. एक मिनिट. इकडे थांबलो. इकडे थांबल्यानंतर म्हणे मला हॉटेलची म्हणे मला बाकडाशी मला तिकडे घे जावा नाही. म्हणलं ओके, काय विषय नाही म्हटलं. नंतर मला पाठीमाग जवळ येस नाही काढायला लागत. बाकडं कोण ठेवतं गाड्यात? ये न ठेव. हा. हा. तू काय सांगितलं? थांब मला दुकानचे म्हणे. हा. हा मन दुकान काय मन तू दुकानचं हॉटेलला तू म्हणे, हा. काम येणे मला तू किती मला काय काय वेस येत गाडी मा टाक बरं का. गाडी मा टाका आणि म्हणे टपरी पुढे म्हणे. हा. पुढे पुढे घेऊ. इथे नाशिकवरून इकडे काय माझ्या टपरी राहील. तिकडून सरळ गेलो. सरळ गेल्यानंतर पाठीमाग गाड लागल्यानंतर मी पळायला लागलो. कावर पळायला लागलो? पाठीमाग गाड लागल्या. हा म्हणजे पळाव मी को लोक भीक मग सुख पळाव म्हणे. शेतकडे पैसा बाकी शेत ते होई ना. नंतर मला काय बोल ना तिकडे सासवडे जावं संदना 3 लाकडे घेऊन 2000 रुपये भेटणं बस ना म्हणे. बरोबर फक्त पान घेवा नाही म्हणे. बस चंदन लाकडं कुठून घेतात? गिजा नाही. मग घेणार होता. ये ना सासर कुठे कुठे सासरवाडी कुठे? मजदी? माझी. तू जाणार? एक मिनिट. तू जातोय नाशिकला? हो. मग मजदी कुठे? मग इकडे मग इकडे कुठे चालला होता त्याला घेऊन? हॉटेलला
हॉटेल म्हणे म्हणलं तुला अर्ध्या रस्त्यातून कुठून वापस फिरवलं त्यांनी? या इकडून मस्जिद तिकडे, तू मस्जिदला जात होता बरोबर. मस्जिदला आलो होतो पण इकडे गावठी भाजली आणि नंतर काय म्हणतो मस्जिद इकडे आहे असं म्हणे. मग टेबल जमान्याशी म्हणे माले. रक्त का बरं निघालेलं आहे? माले. रक्त का बरं निघालंय? जमान्याशी म्हणे. रक्त का बरं निघालं? यांनी मारलं त्यांना. याने मारलं? हा. एवढं मारता का? मला मारलं कोणी मारलं तुला? यानेच मारलं एक लोक हा, मी नाही मारलं ते. तुम्ही एकमेकांनीच एकमेकांना मारलं मग हे सगळे बोलत होते काय करून तुमचे पोटं भरणार आहे का? आपण चोऱ्या मार्केट आपण हे काय केलं? शिट्या भरत गेलो असून तरी मला आरामशीर मी 700-800 रुपयात गेलो असतो. मी इकडे आलो होतो मावशी गाडी स्टूल ऑटोमॅटिक आला का? हा स्टूल असा ऑटोमॅटिक आला? हा या रिक्षामध्ये जो स्टूल ठेवला आहे ऑटोमॅटिक रिक्षात गेला का? बरं का पॅसेंजर की प्रकार काय हा काय नेमके ते दोन लोक आहे ते त्यांच्यावरती जर बघितलं आपण तर रक्तही त्यांच्या अंगावरती सांडलेलं आहे, मार लागलेला आहे. नक्की काय झालेलं आहे हा प्रकार? प्रकार असा आहे की आता इथे दुकानासमोर हे स्टूल घेऊन चालले होते. मला याने हॉटेलवरनं फोन केला की 2 पोरांनी स्टूल उचललं आहे, त्यांना आम्ही पुढे जाऊन पकडले, तुम्ही लवकर या. मी घाटापर्यंत गेलो, घाटात त्यांना घेऊन आलो. तर तिथे जाऊन हा वेगळंच सांगायला लागला की मला चंदनाचं भाडं मिळणार होतं, ते चंदनाचं लाकडं घ्यायचं झालं. तर मला म्हटलं की इथे हॉटेलवरती माझं हॉटेल माझं स्वतःचं आहे, कामाचा पगार घ्यायचा आहे मला. तिथनं तो स्टूल टाकला, मागे गेले, त्यांना पकडून आणलं. आता परत चंदनाचे लाकडे घ्यायला चालले. त्यांना कबुलीसाठी एकमेकांना विचारलं की नक्की कोणी केलं, काय केलं. ते एकमेकांचीच मारामारी झाली दोघांची. मग आता काही पोलिसांना वगैरे कळवलेलं आहे काही? अजूनपर्यंत कोणाला सांगितलं? हो कळवलं. कळवलंय का? कळवलंय का? मी नव्हतं कळवलं. मित्र आपण जर बघितलं तर आपण आहोत सांगवी फाट्यावरती आणि या फाट्यावरती कालच जर बघितलं तर एक मोठी घटना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली होती. ज्या ठिकाणी एक स्विफ्ट डिझायर होती आणि ती या ठिकाणी बंद पडलेली होती आणि रात्री चोरी करण्याच्या उद्देशाने ती बाजूला लावली गेली होती. कालच ते वृत्त प्रसारित झालं आणि आज जर बघितलं या दिवसा ढवळे या ठिकाणी जर बघितलं तर हे दोघं चोर एक कुठंतरी एकमेकांवरती बहाणे करून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न ते या ठिकाणी करतायत. या ठिकाणी पूर्ण नागरिक जमा झालेले आहेत. दोघांना त्यांनी पकडलेलं आहे. या ठिकाणी आपण रिक्षा जर या दृश्याच्या माध्यमातून बघाल तर रिक्षाही आहे आणि याच्यामध्ये एक स्टूल टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला. ते पलायन करत असताना या ग्रामस्थांनी त्यांना पकडून या ठिकाणी आणलेलं आहे. आता नक्की पोलीस स्टेशनला संबंधित गोष्टीची माहिती दिली गेली आहे. ते आता हे आल्यानंतर पुढे नक्की काय कारवाई करणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. S9 न्यूजसाठी मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार, चिंचवे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.